न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धापेवाडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांना बस सेवेमुळे त्रास। नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे शाळकरी विद्यार्थ्यांना बस सेवेमुळे त्रास होतो। डेपो अधिकारी व बसचालकांच्या वर्तनाविरोधात पालकांचा संताप। धापेवाडा परिसरातील शाळकरी मुले व मुलींना एसटी बस सेवा वेळेवर न मिळाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। बसचे ठरलेले वेळापत्रक सकाळी 10 वाजता असतानाही संबंधित बस अनेकदा थेट 11 वाजता येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। या संदर्भात पालक व विद्यार्थ्यांनी डेपो अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही। उलट तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकांशी डेपो अधिकारी अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच काही बसचालक व वाहक यांची विद्यार्थ्यांशी बोलण्याची पद्धतही अयोग्य असून त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। धापेवाडा हायवे रोडवर अधिकृत बस स्थानक असतानाही बसचालक बस स्थानकात न आणता थेट रस्त्यावर बस उभी करून निघून जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागते व अपघाताचा धोका निर्माण होत आहे। धापेवाडा बस स्थानकवर वाहतूक नियंत्रण भूषण लाखे कार्यरत असताना कोणत्याही प्रकारची प्रवासीची दखल घेत नाही। त्याचा कामात पूर्ण निष्काळजीपणा आहे असे प्रवासी सांगतात। या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून आमच्या मुलांनी नेमके काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। संबंधित सावनेर आगार व्यवस्थापक गुणवंत तांगडे व डेपो अधिकारी व जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून अशा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे। तसेच बस सेवा वेळेवर व शिस्तबद्ध सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। महाराष्ट्र मी राजा धार्मिक माझी युवासेना तालुका प्रमुख। हे धापेवाडामध्ये हे एवढे मुलं आहे ह्या शाळेमध्ये जात असतात आणि आतापर्यंत यांची बस नाही आली। 10चा टायमिंग आहे आणि 10चा टायमिंग असताना ह्या मुलांना आता 10:30च्या वरपर्यंत टाइम झाला आहे आणि शाळेमध्ये पोहोचायला त्यांना 15 ते 20 मिनिटं लागते आणि 15 ते 20 मिनिटं लागले असताना मास्तर लोक त्यांना छडीने हातावर मारतात, बैठक घ्यायला लावतात आणि आतापर्यंत ह्या बस स्थानकावर आतापर्यंत बस आलेली नाही आहे। हे खूप दुर्लक्ष करून काम करतात आणि अधिकाऱ्यांनी याच्यावर तातडीने लक्ष देऊन बस टायमावर यावी अशीच माझी विनंती आहे। धन्यवाद।